ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज विषय घेतला आहे तो विषय चांगला आहे. चांगला म्हणजे जी मंडळी आता वयस्कर झालेली आहे, समजा आपण म्हणतो रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले, असं वगैरे म्हणतो का नाही, अशा मंडळींसाठी बोलतोय मी. आणि जे का आता होणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बोलतो. कारण हे का बोलायचंय तुम्हाला, तर जी अशी वयस्कर मंडळी खूप माझ्याकडे येतात, बऱ्याच सरकारी खात्यामध्ये काम केलेली, त्यात पोलीस खात्यामध्ये असतील अथवा शाळा कॉलेजमधले, म्हणजे जे का सरकारी होते नोकरदार, ते मंडळी आपल्याकडे येतात. आता या मंडळी येण्याचं कारण काय, का अडचण आहे त्यांना? खूप काही पगारी होते, ह्यांना खूप पगारी होत्या, भरपूर कमवलं, गाडी बंगले सर्व काही आहे त्यांच्याकडे. मग हे एवढे वैभव असताना आमच्यासारख्या लोकांकडे येण्याची गरज काय? त्यांना काय कमी? त्यांना तुम्हाला जी बाह्य दिसतं ना, फार याला नोकरी होते, यांच्याकडे खूप पैसे, फारच ते सुखे आहेत, ही जर कल्पना असेल तुमच्या मनामध्ये तर हे काढून टाका. सर्वप्रथम तुम्ही ही कल्पना काढून टाका. ही नुसती कल्पनाच आहे. वास्तविक जीवन त्यांचं खूप खतरनाक आहे. आता काही 10 लोक चांगली असतील, पण जवळजवळ जास्तीत जास्त लोक खूप टेन्शनमध्ये आहेत. आता त्यांना टेन्शन कशाचं आहे? पैसा अडका भरपूर आहे त्यांच्याकडे, इस्टेट आहेत, मग ही सुखी का नाहीत? सुखी का नाही? तर ज्या वेळेस हे तारुण्यामध्ये होते, नुसतं त्यांना हाव होती पैसा कमवणे. जे सरकार अथवा जे आपल्या कामाचा मोबदला भेटतोय त्याच्यामध्ये ते समाधानी नव्हते. मग काही 2 नंबरचे कामं करून त्यांनी पैसा गोळा केला. मग त्यात पोलीस खात्यातले सुद्धा असतील, अथवा इतर गोष्टीत, आता शैक्षणिक ह्याच्यामध्ये पण काम करणारी. पूर्वी कसं होतं, जुन्या काळामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काही अशा भानगडी नव्हत्या, काही असं पैसा काढण्याचे एक सेवा म्हणून, सामाजिक कार्य म्हणून शिक्षक लोक काम करत होते. आज नुसता पैसा कमावणारा एक बिझनेस म्हणून काम केलं जात आहे. आता ह्या गोष्टीचं आणि आपल्या समजा सेवानिवृत्त झालेल्या गोष्टीचा म्हणजे काय, ह्याने तारुण्यात काय केलं, पैसा गोळा केला, आणि याचा आता सुखी न राहण्याचं कारण काय? तर बरेचसे नोकरदार येतात माझ्याकडे झालेले समजा. मग ह्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्याने जे काही कर्म केलेले आहेत, हे कर्म ह्यांना आता त्रास देतात. समजा पोलीस खात्यातील असतील लोक, ते लोक काय करतात, कुणी समजा गरज नसताना समजा एखाद्यावर अन्याय झाला तरी त्याच माणसाकडून पैसे काढणं, हा एक म्हणजे प्रकारे त्यांच्याकडे पैसे काढण्याचा. म्हणजे आता तुम्हाला मी सांगायची गरज नाही, वेगवेगळ्या प्रकारे 2 नंबरनं कामं करून नोकरदार असले, यांच्या पगारात काय यांचं भागत नव्हतं का काय होतं, यांनी अतिरिक्त पैसा गोळा केला. आणि हे पैसा म्हणजे लक्ष्मी, आपण तिला लक्ष्मी म्हणतो. मग ज्या पद्धतीनं लक्ष्मी आलेली तुमच्याकडे, लक्ष्मी कधी स्थिर नसते, लक्षात घ्या. लक्ष्मी स्थिर नसतेच. जशी लक्ष्मी आली, जशा पद्धतीनं तुमच्याकडे लक्ष्मी आली ना, ती लक्ष्मी तुम्हाला स्थिर ठेवत नाही. चांगल्या पद्धतीनं लक्ष्मी आली असेल तर तुम्हाला सुखी ठेवेल. तुम्ही कशा पद्धतीनं लक्ष्मी गोळा केली याच्यावर तुमचं जीवन अवलंबून आहे. ज्या लोकांसाठी, ज्या नातलगांसाठी तुम्ही हा पैसा गोळा केला आहे,
ज्या पोरांसाठी, तुमची जी बायका पोरांसाठी म्हणतात ना पैसे गोळा केलेत ना तुम्ही, अगर काय जी कमवलंय ना, तेच लोक यांना त्रास देतात. आणि त्याकरता आमच्याकडे येतात. कित्येक नोकरदाराचे मुलं व्यसनाधीन झाले. घरामध्ये दररोज भांडण आहे, सगळं आहे, पण दररोज भांडण. मुलं काही करणावी गेलेत, बापाचे त्या पैसे त्याच्यावरच आईस करतात. बरं, नुसते आईस करून भागत नाही, 2 नंबरचे दुसरे काही काम करतात, दारू पितात, व्यसन जबरदस्त कसले वेगवेगळे व्यसन करतात, जेणेकरून त्या बापाची मान खाली घालावं लागते, त्याला जातेच घालावं लागते म्हणण्यापेक्षा. आणि बरं, नुसती मान खाली घालून चालत नाही, त्यांना मानसिक त्रास देतात, हाणणं मारणं या गोष्टी सुद्धा करायला लोक. म्हणजे ज्या मुलांसाठी या बापानं 2 नंबरचा धंदा, समजा नोकरी असताना मी भ्रष्टाचार करून जो लक्ष्मी गोळा केलेली होती, ही लक्ष्मीचा प्रताप आहे. बघा तुमच्या आजूबाजूला अशी परिस्थिती आहे का नाही. जास्त प्रमाणे जे आहेत ना, जास्त लोक येतात ना, खूप नोकरदारातल्या प्रकारे. म्हणून मी खूप लोकांना सांगत असतो, नोकरी करतात ना, त्यांना असे आले ना की तुम्ही चांगलं काम करा. चांगलं तुम्ही चांगलं काम केलं तर तुमच्या लेकराबाळाचं चांगलं होईल, लेकरबाळ चांगली राहतील. पण ह्या लोकांना हवरेपणा, ह्यानं अमुक घेतलं मग आपल्याकडे पगारीत भागत नाही, मग काय करता येईल 2 नंबरचं, अशा पद्धतीनं पैसा गोळा करतात. वेगवेगळ्या पद्धतीने करतात गोळा. अहो, खरं पाहिलं तर आपलं जीवन मर्यादित जर ठेवलं ना, देवानं बरोबर व्यवस्था केली असते, खाण्यापिण्यापुरतं बरोबर केलं, पण आपले हावरेपणा आपल्याला घातक ठरतो. आपलं सुखी जीवन देवानं बरोबर दिलेलं असतं, पण आपले हावरेपणा जे आहेत ना, जी अपेक्षा जास्त आहे, त्या अपेक्षेमुळे आपण दुःखी होतो. आणि हे असं दुःख कशामुळे आपल्या ओढवल्या जातं, की तुम्ही मंडळी जे असतात ना, पहिली गोष्ट धार्मिक नसतात. देव काय करतो, ज्यांना देवावर ज्याचा विश्वास नाही ना, अशा लोकांना जास्त त्रास होतो. देवावर विश्वास, नुसता विश्वास असून चालत नाही. जे देवाचे नियम आहेत, देवाचं का करावं लागतं म्हणजे त्रास होत नाही. देवाचं करण्यामागं म्हणजे देवाचं जर केलं की आपण जी काही वाईट कर्म करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली म्हणजे आपोआप काय गोष्ट होते की नको, आपण देवाचं करतोय, देव आपला बघतोय वरून, आपण ही काही गोष्टी करायला ही घातक आहे, ही कंट्रोल करण्यासाठी देव करणं गरजेचं. म्हणजे जे काय आपल्या हातून काही चुका होणार आहेत त्याला कंट्रोल देव जर केलं तर होतं. आणि देव करण्यासाठी त्यासाठी योग्य तुम्हाला गुरु लागतो. आता मी गुरु आहे म्हणून म्हणत नाही, म्हणजे योग्य निस्ता गुरु नावाला नकोय तुम्हाला, ते पण असे बरेच गुरु इथं गुरुच आहेत, नुसते नावाला आपलं एक वर्षातून दक्षिणा घेण्यापुरतं गुरुचा उपयोग नाहीये. त्या गुरुनं वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. तुमचं काय चाललंय त्याच्यापाशी बोलल्यानंतर तुला सगळं सांगितलं पाहिजे त्यानं, म्हणजे तुम्हाला योग्य मार्गावर नेण्याचं काम ही गुरुनं केलं पाहिजे. हे गुरुचं कर्तव्य, आणि ते कर्तव्य होण्यासाठी गुरु बी चांगलाच निवडावा लागतो. नुसतं पाया पुण्यापुरतं दर्शन घेण्यापुरतं नाही, गुरुनं वेळोवेळी सांगावं लागेल. तर असो, तर ह्यासाठी गुरु लागतो, कारण तुम्हाला जिथे तिथं कंट्रोल करणारा लागतो. कारण तुम्ही कुठं चुकताय, काय होतं हे सांगावं म्हणून गुरु लागतो. जर ज्या लोकांनी गुरु नाही अथवा धार्मिक ह्याच्यामध्ये नाही केलं, हे लोकच फसतात. आता गुरु त्यांनी पण केलेले असते, पण ते गुरु फक्त गुरु पौर्णिमेपुरतेच गुरु झाले. तर असो ते गुरुचं, तर काय आहे की तुम्हाला वेळोवेळी टच करणं गरजेचं आहे. आणि टच कधी करणार, की तुम्ही जर देव धर्म करत असाल, देवावर विश्वास असेल, देवावर श्रद्धा असेल, तर वेळोवेळी काय करतो देव, तुम्हाला
कंट्रोल करतो. प्रत्यक्ष देव येत नसतो, पण देवाची जी ऊर्जा असते ते तुम्हाला व्यवस्थित नाही, तू असं करणं योग्य नाही, हे ऑटोमॅटिक सांगितलं जातं, त्याच्या माइंडमध्ये येतं. आणि माइंडमध्ये आल्यानंतर तो वागत नाही माणूस. वागत नसल्यामुळं तो जो आहे त्याच्या समाधान मानतो आणि त्याला समाधान मिळतं. माणूस जेवढा हवरेपणा करतो ना तेवढा तो दुःखी होतो, लक्षात घ्या. मी काही लोक बघितलेत, त्यांचं झालं, मुलांचे लग्न झाले, नातरुंड आले, तरी ते दुःखीच आहेत. का दुःखी? हवरेपणा. आणि हवरेपणा काय येतो तर तुम्ही धार्मिक नाही, देव धर्मातले नाही. देव धर्मात म्हणजे माळच घातली म्हणून देवदेवाग्रा टिळा लावला म्हणून देवदेव होत नाही. हृदयामध्ये देवाचं स्थान असलं पाहिजे. आणि देवाचं स्थान मिळतं कधी? ज्यावेळेस तुमची खूप काही श्रद्धा आहे. आपल्याला भीती वाटते हो. कसं एखादं वाईट काम करायला होतं आपण, की अरे नको बाबा, आपण देवदेव करतो, देव काय करील आपल्यावर, आपण हे पाप केलं तर आपल्याला चांगलं नाही होणार. ही जी मानसिकता असते ना, ज्यावेळेस आपण कुठेतरी श्रद्धेनं विश्वासानं काही गोष्टी करतो ना देवाचं, त्यावेळेस हे ऑटोमॅटिक होतं. म्हणून देवदेव करायचा असतो. आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी देवदेव करावा लागतो. मोकारवाने वागलं की आपण संपला म्हणून समजायचं. आता तुम्हाला तुमच्यात तारुण्य, तुमच्यात रक्त आहे म्हणून तुम्ही काहीही करायला लागलात, त्या धुंदीमध्ये कळत नाही. आणि ही धुंदीतून उतरण्यासाठी देवदेव करावा लागतो. ही धुंद जी चढली ना, माणूस कधी देवदेव नसणारा माणूस कसा वागतो, लक्षात घ्या. आता ते बनावट देवदेव करायचं ते आहेत, नुसते देवाचं वरून लाव, म्हणजे देवाचा कृत्य मिले देवदेव करतोय, हा विषय नसतो. हृदयामध्ये देव पाहिजे, आपल्या वागणुकीमध्ये देव पाहिजे. नुसतं म्हणण्यापुरतं देवदेव नकोय, त्याला काही होत नाही. लोकांना दाखवण्यापुरतं देवदेव नकोय. आतमधून देवाचं पाहिजे. आतलं मन, अंतर्गत मन जे आहे हे देवानं भरलेलं पाहिजे. म्हणजे आपण ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये चालतो, व्यवस्थित वागतो. आणि व्यवस्थित वागत असल्याने आपल्या हातून दुष्कर्म होत नाही, भ्रष्टाचार होत नाही, 2 नंबरचा पैसा येत नाही. आणि 2 नंबरचा पैसा आला नाही की आपलं सर्व कसं व्यवस्थित चालतं. हे सगळं पैसा म्हणजे लक्ष्मी ना, लक्ष्मी तुम्हाला जगू देत नाही नीट. तर हे एवढं सांगायचं कारण म्हणजे ही जी नोकरी मंडळी करणारी होती, आता रिटायर झाली समजा, येतात लोक दुःखी, तर त्यांच्या हातून ह्या गोष्टी झालेल्या नाहीत. मी बऱ्याच वेळेस माझ्याकडे आल्यानंतर म्हणतात नाही आमची देवावर श्रद्धा. अरे श्रद्धावरती तर तू असं करूच शकत नव्हतास ना बाबा, तू असं करूच शकत नव्हतास. जे तू पैसा कमवला आणि तो पैसा तू तुझ्या मुलावर खर्च केला, त्याच्यावर संस्कार त्या पैशाचे झाले, त्या लक्ष्मीचे झाले, म्हणून मुलं बिघडलीत. कारण तेच. आता पूर्वी कसं होतं म्हणून की आता पाप केलेलं पुढल्या जन्मात त्याचं फेडावं लागतं. पण आता तसं नाही. अर्जंट सेवा, डिजिटल सेवा निघालेली आहे, झटपट आहे. लगेच करा पाप आणि लगेच फेडा, जागचे जागेवर, इथल्या इथंच. आता वेळ नाही, लोकांना शॉर्टकट दुनिया आहे, त्याच्यामुळे लोकांना वेळ नाही ना. पटपट पटपट देवाला पण आता वेळ नाही, कारण संख्या खूप वाढलेली. त्याच्यामुळे जवळचे तवा लगेच न्याय निवडा. तुम्ही आता कर्म केलं, लगेच तुझं काय ते मिळून जाईल. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही आता जी समजा तुम्ही आता सध्या त्या स्थितीमध्ये आहेत, पैसा कमवण्याच्या स्थितीमध्ये असाल, तर तुम्ही योग्य गुरु करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी कंट्रोल करेल, तुम्हाला वेळोवेळी देवाचं धर्माचं हे सांगत राहील. आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीला गुरु नावाची एक व्यक्ती येत असते, त्याच्या जीवनामध्ये येते, पण त्याच्या लक्षातच येत नाही. तशी व्यवस्था केलेली असते. कुणीतरी चांगलं मार्गदर्शन करणारी व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते, प्रत्येकाच्या वेगवेगळी येते, पण धुंद त्यांना सुधरू देत नाही. त्याच्यामुळे त्या व्यक्तीची किंमत त्यांना कळत नाही. असे खूप नालायक लोक आहेत. त्यांना देवानं एक व्यक्ती पाठवलेली असते त्यांच्या जीवनामध्ये,
जेणेकरून त्याला वेळोवेळी हे करेन. पण त्याच व्यक्तीला हे असे काही लोक असतात की तुच्छ समजतात. हिला काय कळतं, आम्ही खूप शिकलेले आहोत, आम्ही खूप हुशार आहोत, असे असतात लोक. आणि मग आलेली संधी गमावतात आणि एखाद्या मग वेगळ्या सहवासामध्ये पडतात आणि पैसे कमवणाऱ्या लोकांच्या सहवासामध्ये राहतात आणि श्रीमंताच्या सहवासात राहताना आपली ही बरबादी करून घेतात. आणि बरबादी केल्यानंतर हेच मुलं, ज्या मुलांसाठी, ज्या लेकरांसाठी हे जे पैसा कमवले, भ्रष्टाचार करायला आहेत, ही मुलं पुन्हा वाईट वळणाने जातात, वाईट मार्गाने लागतात. कारण ज्या पद्धतीनं पैसा आलेला आहे तो पैसा परिणाम तो करतो मुलांवर. त्यासाठी तुम्हाला सांगायचं म्हणजे आता जी लोक समजा माझ्याकडे मोठे होऊन समजा वयस्कर झालेले लोक आता दुःखामध्ये आहेत, तर तुम्हाला सांगायचं म्हणजे की तुम्ही पुन्हा दुःखी होऊ नये, तुमच्यावर असे संकट येऊ नये म्हणून आजपासूनच तयारी करा. कशाची तयारी करा? सर्वप्रथम नसेल तुम्हाला गुरु, कुणी मार्गदर्शन करणारा भेटत नसला तरी देव नावाची शक्ती आहे. तुम्ही कुठल्याही जाती धर्मात असा, मी म्हणत नाही हिंदूचेच असावा असं काही नाही. तुम्ही मुस्लिम असा, इतर धर्माचे कुठले कोणते, जे आपल्यात काही धर्म कमी नाहीत, जाती धर्म खूप आहेत. प्रत्येक धर्मामध्ये ईश्वराचं सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या धर्म आहे त्या पद्धतीने करा. मी तुम्हाला माझा आग्रह करत नाही तुम्ही शिवभक्तीच करा असं काही नाही. ज्यांना आवडत ते करतील, नाही तर नाही आवडत. पण तुम्ही तुमच्या जे देव धर्म आहे त्या देव धर्मामध्ये थोडा तरी वेळ द्या. खरंच मी कळकळून सांगतो, वाटल्यास तुम्हाला हात जोडून सांगतो. खरंच आता ही तुम्हाला काही गोष्टी पटत नाहीत, कारण देव मानण्याची बऱ्याच जणांची तयारी नसते. पण एक अनुभव आहे मला की तुम्ही देव माना, देवाला माना, कुठल्याही धर्माचे असा तुम्ही. मी म्हणत नाही ना, तुम्ही तुमचा देव असेल कोणता, पण त्याच्यावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला तो कंट्रोल करेल. हो, आणि तुम्हाला कंट्रोल केल्यानंतर तुमच्या हातून काही वाईट कर्म होणार नाहीत. यासाठी देवदेव करायचं आहे आपल्याला. देवदेव का करायचा आहे की तुमच्या हातून वाईट कर्म होणे आणि वाईट कर्म नाही झाल्यानंतर तुमचं जे उर्वरित शेवटचं जीवन आहे, वृद्धपणातलं जीवन आहे, ते जीवन थोडं तरी सुखकर व्हावं, नाहीतर खूप भयंकर आहे हो पुढचं. तुम्ही आता या तारुण्याच्या जोशात काही तुम्हाला कळत नाही, काही कळत नाही हो. हे तुमच्या आजूबाजूचे असतात ना मित्र मैत्रिणी वगैरे, ही धुंद चढलेली तुम्हाला, त्या धुंदीच्या जोरावर काहीही कुठाने करायला, तुम्ही कशा पद्धतीने पैसा मिळवायला, काय करायला, ज्या लेकरांसाठी कर, पण ती लेकरं तुम्हाला सांभाळणार नाहीत एवढं लक्षात घ्या. आणि सांभाळणार तर नाहीतच नाहीत, पण तुम्हाला खूप काही त्रास देणार आहेत. तुमचं जीवन दररोज दुःखमय करणार आहेत. हे अनुभव आहे, लोकांचा अनुभव आहे, तेच बोलतोय मी. त्यासाठी पुढे तरी अशी गोष्ट होऊ नये तुमच्या जीवनामध्ये, म्हणून थोडं धार्मिक राहा. तुम्ही तुमच्या देवधर्माप्रमाणे करत राहा, म्हणजे तुम्हाला कुठेतरी स्थिरता येईल आणि आपल्या हातून काही वाईट कर्म घडणार नाहीत. आणि वाईट कर्म न घडल्यामुळे आपल्याला पुढे भविष्यात त्रास होणार नाही. त्यामागचा उद्देश हा माझा आहे. लक्षात आलं? देवधर्म करण्याचं कारण फक्त विश्वास ठेवा. मी म्हणत नाही ना तुम्हाला की असं मोठं काही करा, अगर तीर्थयात्रेला जा. तीर्थयात्रा करून सुद्धा देवदेव होत नसतं, लक्षात घ्या. फक्त ती वातावरणामुळे आपल्याला एक मानसिकता बदलते. तुम्ही घरी, आपल्या घरी नियमितपणे आपण जशी नोकरी करतोय ना, दररोज जातो ऑफिसला, तसं एक घरचं ऑफिस आहे. लवकर उठा, स्नान करा पटकिनी, एक 10 मिनिटं देवासाठी द्या. तुम्ही तुमच्या देवासाठी द्या. मी म्हणत नाही माझ्या शंभूसाठी द्या असं नाही, तुम्हाला जे आवडेल त्याच्यासाठी द्या. 10 मिनिटं द्या फक्त. गडबड डोक्यात तुमच्या ऑफिसचे कामं, देवावर पाणी वतताय असं नका करू. थोडं मन स्थिर ठेवा. थोडं मन स्थिर ठेवून जरा डोळ्याने एकदा पाहून घ्या मूर्तीला ना, डोळे झाका. ती समोरची सुंदर अशी मूर्ती तुमच्या डोळ्यामध्ये दिसली पाहिजे.
नमस्कार करा, प्रार्थना करा त्याच्या समोर. म्हणा, देवा, माझ्या हातून काय जे काही चुकलं असेल, माझ्या हातून काही जर चुकलं असेल तर मला क्षमा करू नकोस, मला त्याची शिक्षा दे, असं बोलायचं असतं. क्षमा करायची नाही म्हणायचं, क्षमा करूच नको. फक्त मला एकच सांगायचंय आणि एकच तुला एक विनंती करायची की पुढे मला अशी दुर्बुद्धी देऊ नको, जेणेकरून मला असं पाप माझ्या हातून होऊ नये. फक्त मला चांगली बुद्धी दे आणि झालेलं जे आहे माझं काही चुकलं उकलं त्याच्यासाठी मला शिक्षा कर, म्हणजे माझं जीवन सुधरेल. असं देवाला दररोज म्हणा, सकाळी म्हणा, संध्याकाळी झोपताना म्हणा. बघा, तुमच्यामध्ये कितीतरी बदल होईल आणि तुमचं जीवन तर आनंदी, पण मन तुमचं प्रसन्न होईल. तुम्ही सदैव आनंदी राहाल आणि काहीतरी आपण चांगलं काम करतोय याचा आनंद हा वेगळाच असतो. पैशात आनंद नाही हो, क्षणिक आनंद हो. पैसा, गाडी गोडी जास्त नसते. तुम्हाला कदाचित वाटेल की यांच्याकडे काय हे झोड महाराज आहेत, काय यांच्याकडे पैसे नसतात, काही नसतात म्हणून हे असं सांगतात. हो, तुमचं म्हणणं तसं बरोबर आहे, पण वास्तविक तसं नाही. आम्हाला पैसे मिळवायचे असले तर आम्हाला मिळवता येतात, पण आम्ही ते बघितलेला अनुभव आहे. पैशातून जीवन सुखी होत नाही. पैशाची जरी गरज असते, प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो, पण तेवढं सुख नाही. जसं पैसा येतो, जशा पद्धतीने लक्ष्मी येते तशीच ती ताण देते, लक्षात घ्या. म्हणून आम्ही जास्त पैशावर अपेक्षा ठेवत नाहीत, म्हणून आम्ही समाधानीत, लक्षात घ्या. पैसा सब कुछ नाही, पण पैशाला थोडं लागत्यात गोष्टी, पण इतका अतिरेक करायचा नाही. अतिरेक करू नका. तुमचं जीवन आताही आनंदी राहील, भविष्यातही आनंदी राहील, जेणेकरून पुढची तुमची पिढी तुम्हाला त्रास देणार नाही आणि पिढी बिघडणार नाही. आज तुमच्या जी काही गोष्टी करणार आहेत ते त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो आणि तुमचं जीवन दुःखी होतं, म्हणून मला या गोष्टी सांगायच्या. तर असो, आपला आता जास्त वेळ मी घेत नाही. मला काही गोष्टी सांगायच्या, कारण मला प्रश्न येतात, माझ्याकडे लोक येतात, भेटतात, म्हणून मला ह्या गोष्टी तुमच्यासाठी, सर्वांसाठी सांगायच्या असतात. आता ज्याचं ऐकायची परिस्थिती असेल ऐका, अथवा न ऐका. आपलं बोंबलायचं काम आहे आमचं, बोंबलतो. कुठंतरी आम्हालाही वाटतं की आमचं कुणीतरी ऐकावं. 100 लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला, त्यातले एकाही लोकांना जर ऐकलं आणि त्याचं अनुकरण केलं तर आम्ही जिंकलो. हे आमचं तत्व आहे. आम्हाला हजारो लोकांपर्यंत जाऊन हजारो काही गरज नाही. माझ्या 100 लोकांनी पाहिलं त्यातला एकही लोक सुधारला, एकानं हे अनुकरण केलं तरी आमचं मिळालं म्हणून समजतो. तर असो, याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा.